कल्याणमधील शिल्पकार जयदीप आपटेच्या घराला कुलूप आहे। शिल्पकाराने शिवरायांचा पुतळा बनवला होता। पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार आहे। लोकशाही मराठीने जयदीपचं घर शोधून काढलं आहे। पोलिसांना माहिती मिळताच शिल्पकाराची शेजाऱ्याकडे विचारपूस करण्यात आली आहे। शेजाऱ्यांकडून माहिती न मिळाल्याने पोलीस माघारी पडले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वर्षभरातच कोसळला। पुतळा कोसळल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला। या संदर्भात या सविस्तरांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरती 8 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता आणि त्याचं उद्घाटन लोकार्पण देखील देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी केलं होतं। परंतु काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पूर्ण पुतळा होता तो ढासळला पडला। त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यावरती टीका चालू केली आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जो शिल्पकारांनी बनवला होता तो शिल्पकार कल्याणमधील राहणारा, आपण आता त्याच शिल्पकाराच्या निवासस्थानी आलेलो आहोत। आपण बघू शकता कल्याण पश्चिमेतील दूध नाका परिसरात हा शिल्पकार जयदीप आपटे हा राहतो। परंतु आपण त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांच्या दाराला कुलूप लावलेले दिसत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडल्याच्या नंतर शिवभक्तांमध्ये मोठी नाराजगी पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु विरोधक जे आहेत त्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका करायचे काय बंद केलेली नाहीत आणि आपण त्या जयदीप आपटे यांच्या निवासस्थानी आलो। तिथे दाराला कुलूप लावलेलं दिसतं। आपण शेजाऱ्यांकडे त्यांची विचारपूस केली, जयदीप आपटे हे कुठे गेलेले आहेत, परंतु त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे की आम्हाला काही माहिती नाहीये। 3 दिवसापूर्वी ते आपल्या फॅमिलीला घेऊन इथून निघून गेलेले आहेत आणि हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या नंतर शिवप्रेमी यांच्यामध्ये नाराजगी झाल्यामुळं कदाचित घाबरून जयदीप आपटे हे आपलं घर सोडून निघून गेलेले असं समोर येत आहे। अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। दिलेली आहे, पाहूया। हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे। मुख्य गोष्ट हीच नाही, काल परवापासून आम्ही ऐकतोय की हे आपटे नावाचं जे एक तरुण माणूस आहे तो कुठच्या तरी कोणाचा तरी मुलाचा मित्र आहे, पैसे किती काढले वगैरे ही सगळी गोष्ट आहे। पण ही सगळी जी घटना घडलेली आहे, मी आज तुम्हाला विचारत आहे, या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही, दुःख झालं की नाही, वेदना झाल्यात की नाही, झाल्यात तर सांगा ना। आपण महाराष्ट्राची माणसं आहात, हे आपल्या अस्मितेला चिरण्याला प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही ह्यांना उत्तर देणार की नाही देणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।